मित्रांनो, सप्रेम जय भीम। आज आपण पाहत आहोत चार्लस डार्विन। चार्लस डार्विन हा अत्यंत निरुपयोगी आणि उड्डाणटप्पू आहे असे त्याच्या वडिलांचे मत झाले। जगातला सारा केर कचरा, पाने फुले, पशुपक्षी, दगडधोंडे घरात आणून भरणारा हा पोरगा पुढे काय दिवे लावणार अशी भीती त्याच्या मनात घर करून बसली होती। त्याला शिक्षण मिळावे म्हणून त्याने ग्रीक आणि लॅटिन शिक्षण देणाऱ्या एका प्रतिष्ठित शाळेत त्याचे नाव घातले। परंतु चार्लसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले आणि वडिलांच्या एका बागेतच एक गुप्त प्रयोगशाळा सुरू केली। त्यात तो रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात तल्लीन झाला। त्यामुळे त्याला सारे वेडपट म्हणू लागले। त्याचे समन्वयक मुले त्याला गॅस म्हणून चिडवीत असत। त्याच्या मुख्याध्यापकांनी त्याला चक्क जगातील निष्काळजी माणूस अशी संज्ञा दिली होती। मुलाच्या विचित्र प्रयोगशाळेमुळे आणि उंदीर पकडण्याच्या त्याच्या खेळामुळे कंटाळून जाऊन बापाने त्याला त्या शाळेतून काढून टाकले आणि एडिनबरो येथे असलेल्या एका वैद्यकीय शाळेत त्याचे नाव घातले।